पिकाचे जमिनीखालचे अवशेष हे सर्वात उत्तम दर्जाचं सेंद्रिय खत देतात हे लक्षात आलं आणि त्याप्रमाणे आम्ही शेती करायला लागलो. 4-5 वर्षानंतर आमच्या असं लक्षात आलं की अरे पिकाचे जमिनीखालचे भाग जर चांगलं उत्पादन देत आहेत तर हाच नियम तणाला का लागू नये. आता तणाच्याकडून सेंद्रिय खत मिळवायचं हा नवीन डोक्यामध्ये विचार शिरायला लागला आणि आजपर्यंत आम्ही हे तण दिसता क्षणीच उपटून टाकायचं, दिसता क्षणीच मारायचं अशा विचारातून 30-35 वर्ष तण निर्मूलनाचं काम केलं. आता ह्या विचारातून तण निर्मूलनाकडून आम्ही तण व्यवस्थापनाकडे निघालो आणि ह्या पिकाच्या अवशेषाप्रमाणेच तणाकडूनही सेंद्रिय खत मिळवायचं. आता तणाकडून सेंद्रिय खत मिळवताना थोडासा ह्या प्रत्येक कौशल्याचं काम आहे. हे कौशल्य पहिलं आपल्याला क्रमप्राप्त करावं लागतं आणि आपला आत्मविश्वास निर्माण करायला लागतो. तणाकडनं खत मिळवताना जवळ अंतरावरच्या पिकामध्ये अंतर्गत तण वाढवता येत नाहीत. लांब अंतरावरच्या पिकामध्ये किंवा फळबागामध्ये तण वाढवता येतात आणि त्या ठिकाणी ती तण जाग्यालाच मारून आपल्याला तणाकडून सेंद्रिय खत मिळवता येते. आता जवळ अंतरावरच्या पिकासाठी हे काय करायचं आणि लांब अंतरावरच्या पिकासाठी काय करायचं याची थोडक्यात माहिती आपण घेऊया. लांब अंतरावरच्या पिकामध्ये साधारणपणे आपल्याला ऊस, कापूस किंवा तूर यासारखी पिकं येतात. याच्यामध्ये जवळपास 5 फुटाचं अंतर 2 पिकाच्या ओळीमध्ये ठेवावं. मी ज्या वेळेला ह्याचा अभ्यास केला त्यावेळेला मराठवाडा किंवा विदर्भामधनं कापसाचं अंतर किंवा तुरीचं अंतर 3 फूट, 2.5 फूट असं ठेवलं जातं असं मला लक्षात आलं. आम्ही सांगितलं की अरे बाबा हे फक्त आता आपल्याला कापूस निर्माण करण्याचं नाही किंवा तूर निर्माण करण्याचं नाही, ऊसामध्ये फक्त ऊसच निर्माण करण्याचं नाही, ज्या ठिकाणी त्या ऊसाला लागणारं सेंद्रिय खते आपल्याला निर्माण करायचे तर त्या 2 ओळीमध्ये अंतर वाढवलं पाहिजे. तण वाढवण्यासाठी खास त्या जमिनीमध्ये जागा उपलब्ध करून द्यायला पाहिजे. पीक उगवल्या त्याला संपूर्ण 5 फूट जागा लागत नाही. मग पिकाची उगवण झाल्यानंतर पिकाच्या दोन्ही बाजूला साधारण 9 इंच ते फूटभर इतकी जागा आपण तण उगवूच नाही म्हणून जी औषधं आहेत ती औषधं मारून ही जागा आपण साफ करून ठेवतो. ऊसासाठी, कापसासाठी किंवा तुरीसाठी सुरुवातीच्या काळामध्ये तण उगवू नये म्हणून पीक आणि तण उगवण्यापूर्वीची औषधं आहेत. त्याचप्रमाणे मग पिकाच्या उगवण झालेल्या भोवतीची दोन्ही बाजूचा फुटफुटवर जागा स्वच्छ ठेवल्यामुळं त्या पिकाच्या वाढीला कुठलाही अडथळा येत नाही. आता 2 पिकाच्या ओळीमध्ये 2.5-3 फूट जी जागा शिल्लक राहील तिथं मुक्तपणे तण वाढीला वाव द्यायचा. आता मुक्तपणे तण वाढीला वाव साधारण 2-2.5 महिने दिला की तोपर्यंत कापूसाची झाडं मोठी होतात किंवा पिकाची वाढ जास्त होती आणि ती मधली जागा पसरायला लागतात. त्यावेळेला ती जागा रिकामी करून टाकायची. ह्या ठिकाणी त्या वाढलेल्या तणावर उलटा वखर किंवा उलटा डावरा मारून किंवा कोळपं मारून ते संपूर्ण तण जमिनीबरोबर झोपवून टाकायचं. झोपून टाकल्यामुळं काय होईल तर ते आता आपल्याला तणनाशकाने मारून टाकायचे. नोझल जमिनीबरोबर कमीत कमी उंचीवर असावा म्हणजे वाऱ्याचा परिणाम होत नाही आणि मुख्य पिकावर चुकून जोरात वाऱ्याची झुळूक आली तर ते औषध जाणार नाही म्हणून हे तण झोपवून टाकायचं. त्यानंतर तण सुरुवातीच्या काळामध्ये पावसाळा असतोय त्याच्यामुळे चांगलं 2-2.5-3 फुटापर्यंत तण वाढू शकतं किंवा 2-2.5 फूट तण वाढल्यानंतर ते आपण झोपवायचं आणि मारायचं. तणनाशकानं मारून ते तण मारून टाकल्यानंतर पिकाचा वरचा भाग कोलमडून पडतो आणि त्याचं जमिनीवर आच्छादन होतं आणि पिकाच्या जमिनीखालचा भाग जाग्याला मरून जाऊन
त्याच्यात लहान मोठ्या पोकळ्या निर्माण होतात. लहान पोकळ्याचा अभ्यास आपण मगाच्या भागामध्ये केलेला आहे. त्याच्यामुळे हवा व्यवस्थापनाचं ते काम होतं, तेही होतं. जमिनीखालती राहणारा जो मुळांचा आणि याचा भाग आहे ह्याच्यापासून सेंद्रिय कर्ब तयार होतो. तो मधला ताणाचा भाग आहे हा जसा कुजत राहील तसं आपल्याला थोडासा ऊस, तूर किंवा कापसापेक्षा ह्या तणाची जी मुळं आहेत किंवा तणाचा जो जमिनीच्या वरचा भाग आहे याच्यापासून थोडासा हलका सेंद्रिय कर्ब मिळतो. परंतु ह्या अभ्यासामध्ये जसजसं आम्ही खोल शिरत गेलो तसतसं अनेक नवीन शोध आम्हाला लागत गेले. पहिला शोध असा आहे की पिकाच्या शेष भागातून मिळवलेलं किंवा जमिनीखालच्या भागातून मिळवलेलं सेंद्रिय कर्ब हा एकच प्रकारच्या वनस्पतीपासून तयार झालेला आहे. ह्याला आपण म्हणतो मोनोकल्चर. तर मोनोकल्चरपेक्षा जास्त वनस्पतीकडून आपल्याला जर सेंद्रिय कर्ब मिळवता आला तर तो जास्त चांगला उपयुक्ततेचा असतो. मग पिकाचे शेष भाग कुजवणे जसं आपण करतोय त्याच्याच जोडीला जर तणाच्या शेष भाग, तणापासून सेंद्रिय कर्ब मिळवला तर तो मोजता येणार नाही एवढ्या एकदल, द्विदल अशा वेगवेगळ्या वनस्पतीपासून मिळतो. त्याच्यामुळे तो सेंद्रिय कर्ब चांगल्या दर्जाचा असतो आणि पिकाच्या शोषणासाठी किंवा सूक्ष्मजीवांच्या कामासाठी हा संपून जाणारा सेंद्रिय गटातला सेंद्रिय कर्ब आहे हा वापरला जातो आणि पिकाचं काम केलं जातं. आता मुख्य पिकाच्या जमिनीखालचे अवशेष आहेत त्याच्यापासून आपल्याला स्थिर सेंद्रिय कर्ब मिळतो आणि तणाच्या अवशेषापासून आपल्याला वापरण्यासाठी संपणारा सेंद्रिय कर्ब मिळतो. हे दोन्ही सेंद्रिय कर्ब एकत्र आले की जमिनीची उच्च पातळीवर सुपीकता वाढते आणि त्याच्यामुळं आपल्याला उत्पादन चांगलं मिळतं. आता तण व्यवस्थापनामध्ये आणखी एक संदर्भ मुद्दाम पुढं आणणं गरजेचं आहे की भारतीय कृषी अनुसंधान संस्थेनं 2 वर्षापाठीमागं एक नवीन प्रयोगाचे निष्कर्ष जाहीर केलेले आहेत. त्याच्यामध्ये ते असे सांगतात की आजपर्यंत आपण पिकाला अन्नद्रव्य पुरवठा करण्यासाठी द्विदल कडधान्य वर्गीयचं हिरवळीचं खत करत आलो. आता द्विदल कडधान्य वर्गीयच्या काळामध्ये पत्राचं प्रमाण जास्त असल्यामुळं असं काढ लवकर कुजतं आणि त्याच्यापासून तयार झालेली सेंद्रिय खतं ही लवकर जमिनीमध्ये संपून जातात. तर त्या प्रयोगाचे निष्कर्ष असे आहेत की तुम्ही द्विदल कडधान्य वर्गीयचं हिरवळीचं खत करू नका, एकदलचं करा. आता ह्या निष्कर्षातून आम्ही लक्षात असं घेतलं की आम्ही आता तणाचं हिरवळीचं खत करायला लागलोय. तर तणाचं हिरवळीचं खत करण्यासाठी मी एक रान राखलं होतं आणि तिथं तणं वाढवली होती. आता हा संदर्भ वाचल्यानंतर मी पळत त्या रानाकडे गेलो आणि माझ्या रानामध्ये कुठली आपोआप तणं आली त्याचा ज्या वेळेला अभ्यास केला त्यावेळेला बहुसंख्य त्या रानामध्ये एकदल तणं वाढली होती. एकदल तणाचा कर्ब नत्र गुणोत्तर कमी जास्त असतं त्याच्यामुळे ही हळू कुजतात आणि जास्त काळ कुजण्याची क्रिया चालू झाल्यामुळे ह्याच्यातून जमिनीची सुपीकतेचा फायदा जास्त होतो. आणि म्हणून एकदलकडनं आपल्याला जर मिळवायची असेल तर त्या जमिनीमध्ये जी तण व्यवस्थापन म्हणजे निसर्गानं तणाचं बी पाडून ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये एकदल तणांचं जास्त प्रकार असतात. तर दुसरं म्हणजे गवताची तणं त्या जमिनीमध्ये वाढलेली असतात. ती फक्त एकच जातीची गवत नसते, कित्येक जाती प्रजातीचं गवत असतं. लवकर कुजणारे पदार्थ असतात, त्याचे काम करणारे कुजवण्याचं काम करणारे जीवाणू वेगळे. मध्यम मुदतीनं कुजवणारे पदार्थ असतात, ते कुजवणारे जीवाणू वेगळे. आणि दीर्घ मुदतीनं कुजवणारे पदार्थ असतात, ती कुजवणारे जीवाणू वेगळे. तर हे शास्त्र काय सांगतं
ह्या सर्व जीवाणूंना अन्न पुरवठा आपण जर केला तर जमिनीतलं जैववैविध्य चांगल्या प्रकारे वाढवलं जातं आणि मग त्यासाठी तण व्यवस्थापन जर केलं तर संपूर्ण जीवाणूसृष्टीला अन्न पुरवठा होतो, संपूर्ण जीवाणू सर्व प्रकारचे वाढतात आणि उच्च पातळीवरचा सेंद्रिय कर्ब जमिनीला मिळाल्यामुळे जमिनीची सुपीकताही उत्तम प्रकारे वाढते आणि अशा पद्धतीनं मग तण व्यवस्थापन केलं तर ही सुपीकता वाढून उत्पादन आपल्याला सहज मिळतं. आता तणाकडून सेंद्रिय कर्ब आपण ज्या वेळेला मिळवतो त्यावेळेला तण आपल्याला बी विकत आणायला लागत नाही, तणाचं बी पेरायला लागत नाही आणि मुद्दाम तणाचं बी वाढवण्यासाठी आपल्याला काहीही करायला लागत नाही. हे सगळं काम आपल्याला फुकटात मिळून येतं. आणि आणखी एक गोष्ट मला या ठिकाणी सांगायची आहे ती अशी आहे की सुपीकता जमिनीची कशी असेल तसं तणाचं वेगवेगळ्या तणाचं बी तिथं वाढत असतं. सुरुवातीला जमिनीची सुपीकता कमी असेल तर खेळती तणं वाढतील. जमिनीची सुपीकता जशी वाढत जाईल तसं उंच वाढणारी त्या ठिकाणी तणं वाढतील आणि हे सगळं आपोआपच घडत असतं. नेमकं कुठनं हे बी येतं वगैरे काही पत्ता लागत नाही, परंतु ही निसर्गाची रचना आघात आहे आणि या तण व्यवस्थापनातून आणि मागच्या पिकाच्या जमिनीखालच्या व्यवस्थापनातून एकदम फुकटामध्ये आपण सेंद्रिय कर्ब जमिनीतला वाढवला आणि जमिनीची सुपीकता वाढवली की पिकाचं जमीन तुम्ही एकदा ह्या मार्गात ठेवली की पिढ्यानपिढ्या जमिनीची सुपीकता कमी होण्याची कोणतीही शक्यता नाही. आणि ह्याला आम्ही नाव दिलेलं आहे तण देई धन. गेली 30-35 वर्ष ह्या तणाचं व्यवस्थापन करण्यामध्ये आम्ही हजारो रुपये घालवले. सर्वात कष्टदायक, सर्वात जास्त मजूर खाणारं तण व्यवस्थापन हे काम आहे आणि हे आज आम्ही बरोबर त्याच्या तणाचा उपयोग जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी करतो. त्यावेळेला तण जागेला वाढवायची आणि त्या ठिकाणी ती तणनाशकानं ज्या अवस्थेमध्ये वाढली त्याच अवस्थेमध्ये ती मारायची आणि ती मारल्यानंतर ती तण तिथं कुजतात आणि ते आपल्याला त्याच्यापासून उत्तम दर्जाचं सेंद्रिय खत मिळतं.